ती करतो. ज्ञानोबाऱ्या संता म्हणतात हे मन मीची करी. अरे माझे सुरदासजी सुद्धा म्हणतायत मी गायन करतो ना माझ्या मनाला शांती मिळावी म्हणून. तुळशीदासजीचं पद आहे, गोड आहे, गाण्याचा प्रयत्न करा. ये रे मना मना ये रे मना रूप मना ये रे मना वंदना. हे म्हणा तू प्रभू भज. माझे तुलसीदासजी म्हणतात हे शठ मन तू राम भज. हे शठ मन तू राम भज. म्हणून मनाला उपदेश आहे. खरं तर मनालाच टोकलं पाहिजे माणसानी.
हा, मनाला उपदेश करावा. आपलं मन काय काय करते जरा विचार करा ना. एखादी झेरॉक्स मशीन अशी काढायला पाहिजे विद्वान लोकांनी, वैज्ञानिकांनी, म्हणजे माणसाचा असा हात ठेवायचा त्याच्यावर, याने दिवसभर याच्या मनात काय काय आलं झेरॉक्स निघल्या पाहिजे अशा. खरं सांगू, हा ग्रंथ छोटा होईल, एका दिवसात एवढा मोठा ग्रंथ तुमच्या मनाचा होईल. विचार करा बरं, आज काय काय केले तर मनाने. तुम्ही नका सांगू, तुकाराम महाराज म्हणतात, काय काय करीतो या मना. हे मन कुठं जाईल, काय करील, काय विचार करील, एका मिनिटात दिल्लीत जाते, एका मिनिटात येतं मंडपात आलं, एका मिनिटात गेलं निमगाव वाग्याला, लगेच कुठे जाईल कुठे येईल. म्हणून हे मन चंचल आहे. चंचलम ही मन कृष्ण परमाथिनी बलवदृढम. हो, हे मन चंचल आहे आणि हे चंचल मन स्थिर करण्यासाठी त्या मनाला उपदेश करायचा. हे षट मन तू राम भज. तुकोबाराय सुद्धा म्हणतात, मना तेथे धाव घे राहे विठोबाचे पायी. आणि एकदा विठोबाच्या चरणावरती ते मन स्थिर झालं रे झालं की मग आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया. भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. मन करारे प्रसन्न. किती प्रमाण आहेत बघा ना ताई, किती प्रमाण दिले. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्षात्वा बंधन सुख समाधान चित्ताचे. म्हणून मन, या मनाला उपदेश करायचा. बस एवढं सांगायचं मला. म्हणून मनाला उपदेश आहे, भजले हरि का नाम प्यारे, भजले हरि का नाम. म्हणून मनाला उपदेश आहे. दुसरा आहे स्वांत सुख साठी या ग्रंथाची निर्मिती. आणि शेवटचं कारण सांगितलं. तुळशीदासजी म्हणतायत, निज गिरा पावन करण कारण. कळालं का मी काय म्हटलं? वाकसाहेबांना लगेच कळालं. ते म्हणजे गिरा म्हणजे वाणी. कशासाठी या ग्रंथाचं लिखाण, कशासाठी या ग्रंथाचं गायन? तर तुळशीदासजी म्हणतायत, गिरा, गिरा म्हणजे वाणी. मी माझ्या वाणीला पवित्र करण्यासाठी या ग्रंथाचं गायन करतो आहे, लिखाण करतो आहे. चोपाई आहे का? निज गिरा पावन करण कारण राम जस तुलसी कयो. राम जस तुलसी कयो. निज गिरा माझी विनंती राहील, माझी विनंती राहील, नम्रतेने विनंती राहील. आज नाही पण उद्या आम्ही स्क्रीनवरती चोपाया येतील तुम्हाला. जेव्हा जेव्हा चोपाया येतील तेव्हा तुम्ही गाण्याचा प्रयत्न करा. कारण किती कथा सांगितली, किती आवडली, बर आवडल्याने किती ध्यानात राहिली, किती ध्यानात राहिली, बर जी ध्यानात राहिली ती आचरणात आली असं होईलच नाही, असं होईलच सांगता येत नाहीये. जितकं मनुष्य ऐकतो तेवढं ध्यानात राहत नाही, आणि जेवढं ध्यानात राहतं तेवढंच आचरणात येत नाहीये. मग ऐकायला ध्यानात राहत नाही म्हणलं, ऐकलेलं आचरणात येत नाही. मग आमच्यासाठी काय नेमकं नक्की फायदा काय? मी एकच म्हणू शकतो, जेवढं गासाल ना तेवढं स्वांत सुख तुमच्या जवळ राहील, तेवढं स्वांत सुख तुमच्या जवळ राहील. म्हणून मध्यंतरी जेव्हा जेव्हा भजन होईल, जेव्हा जेव्हा जे गाण्यासारखे पद असतील ते पद गा तुम्ही. विनंती आहे माझी, कारण हे शास्त्र गाण्याचं शास्त्र आहे. हे शास्त्र गायन केल्यानंतर स्वांत सुख मिळतं. म्हणून तुळशीदासजी म्हणतायत, वाणीची पवित्रता करण्यासाठी या ग्रंथाची मी निर्मिती केलेली आहे. निज गिरा पावन करण
सांगितली. वाणीची पवित्रता, मनाला बोध आणि स्वांत सुख म्हणून या ग्रंथाची निर्मिती केलेली आहे. पुढे पंचदेवाची वंदना केली, नंतर संतांना वंदना केलेली आहे. खलांना वंदना, दुर्जनांना वंदन. खलांना दुर्जनांना वंदन का? तुळशीदासजी म्हणतायत गुरुच्या चरणाची रज प्राप्त झाली आणि माझे नेत्र पवित्र झाले आणि म्हणून मला सर्व जग पवित्र दिसायला लागलं. मला कुणाची निंदा, कुणाची द्वेष करण्याची माझी वृत्ती संपून गेली. कारण गुरुचं चरण अमृत माझ्या नयन अमृताला प्राप्त झालं आणि माझे नेत्र पवित्र झाले. म्हणून इथे मला कोणीही विरोधक वाटतच नाही. विरोध कुठपर्यंत? जोपर्यंत आपली दृष्टी पवित्र नाही तोपर्यंत. एकदा दृष्टी पवित्र झाली की मग द्वेष करायचा कुणाचा? करायचा कुणाचा? यहाँ किसको पत्थर फेंके कैसर कौन पराया है, शीश महल में हर एक चेहरा अपना लगता है. अरे मग इथे कुणी सर्वाघटी राम, सर्वत्र परमात्मा दर्शन. तुळशीदासजी म्हणतायत मला व्हायला लागलं म्हणून मी सर्वांचं वंदन करतो. सिय राममय सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जुग पार. सर्व जगत सिय राममय प्रतीतीला आलेला आहे म्हणून मी सर्वांना वंदन करतो. मग ज्या परिवाराची कथा आहे त्या परिवारातल्या पात्रांना वंदन तुळशीदासजी करतायत. पण सर्वात अगोदर वंदन कुणाला करावं? रामाला आतून नकार आला, दशरथ राजाला आतून नकार आला. मग वंदन कुणाला करावं? कौशल्या मातेला, तरीही नकार आला. मग सर्वात अगोदर वंदना कुणाची केली तर ती म्हणजे अयोध्येची वंदना केलेली आहे. बंदौ अवधपुरी अति पावनी, सरजुसरी कली कलुष नसावनी, पूर्णौ प्रणवौ पुरनर नारी बहोरी, ममता जिन पर प्रभुहीन थोरी. सर्वात अगोदर अयोध्येला वंदन केलं. का बरं? व्यक्तीपेक्षा राष्ट्र महान आहे. कळते का मला काय म्हणायचं? व्यक्ती महान नाहीये, राष्ट्र महान आहे. आणि जोपर्यंत राष्ट्र असेल तोपर्यंत आपण. अरे राष्ट्रच राहिलं नाही तर मग कांदे काय आणि बटाट्याला भाव काय? कळते का मला काय म्हणायचं तुम्हाला? का हे नाही कळत? आपला जर देशच सुरक्षित नाही राहिला तर मग बटाटे कांदे विकता कुठे? म्हणून ते बटाटे कांद्याला भाव येण्यासाठी अगोदर देश सुरक्षित राहायला पाहिजे. म्हणून सर्वात अगोदर प्रथम वंदना तुळशीदासजी मातृभूमीला करतायत. कारण ही भूमी सुरक्षित राहिली अनेक वीरांच्या प्रतापाने, अनेक पुण्य पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरुषार्थाने आज आपलं भजन चालू आहे. हे महापुरुष होते म्हणून. राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. या वीर लोकांचं देण आहे. मी तिथे विस्तार केला होता संभाजी महाराजाबद्दल आपल्या साईबाबाच्या मंदिराजवळ. हाथी घोड़े तोप तलवारे, फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जखड़ा मेरा राजा अब भी सबसे भारी है. बलिदान दिलं. त्या औरंगजेबाने सांगितलं इसकी चिख मेरे कानों पे आनी चाहिए, तब तक मैं मुकुट नहीं पहनूंगा. संभाजी राजाने प्रतिज्ञा केली, तेरे माथे पर मैं मुकुट नहीं आने दूंगा. नाही येऊ दिला, नाही येऊ दिला. कारण त्याचं म्हणणं होतं की याला एवढा वेदना द्या, एवढा त्रास द्या यांना की हे विवळले पाहिजे, मला सोडा म्हटले पाहिजे, खूप त्रास होतो असं म्हटलं पाहिजे. ती चिक माझ्या कानावरती जेव्हा येईल ना तेव्हा मी मुकुट घालेल म्हणे. अरे ते संभाजी महाराज होते, नख उपटले. आई ग म्हणावं किंवा रडावं, नख उपटले तरी माझ्या संभाजी महाराजाच्या मुखातून एकच शब्द निघला, जगदम 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 जगदम. या क्रूर लोकांचं इतका आक्रमण झालं, इतकी क्रूरता यांनी प्रदर्शित केली
की शेवटी माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचे जीभ काढली तरी संभाजी महाराजाच्या आतून आवाज निघाला, जगदंब जगदंब जगदंब. त्या लोकांचा पुरुषार्थ होता म्हणून महाराष्ट्र महाराष्ट्र राहिला. महाराष्ट्र महाराष्ट्र राहिला. महाराज जा रे राजा हम. तुम्ही सर्वांनी पाहिला ना, हा इतिहास समोर आला, चांगलं झालं. कमीत कमी आपल्या तरुण मुलांना कळालं की आपल्या पूर्वजांनी काय बलिदान दिलंय ते. म्हणून त्यांचं बलिदान विसरता कामा नये. त्यांचं बलिदान म्हणून तर इथे पुतळा हे आहे. तुम्ही आहात, तुम्ही होते म्हणून आमचं हे आमचं भजन चालले, हे आमची कथा चाललेली आहे. म्हणून जरा याद करो कुर्बानी, ये मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो जो शहीद हुए हैं उनकी, जरा याद करो कुर्बानी. जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी. आज सुद्धा सीमेवरती गस्त घालून उभे आहेत आपले जवान. त्यांची बंदूक जर खाली पडली ना तर आपल्या कपाळावरचं चंदन जाईल, दरवाजा समोरची तुळस जाईल. हे वीर महापुरुष होते, यांचं बलिदान होतं. हे होते म्हणून आपल्या अंगणातली तुळस आणि मंदिरावरचा कळस सुरक्षित राहिला. म्हणून साक्षात भगवान शंकराचा होता, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. अरे भगत सिंह, भगत सिंह. माँ, ए माँ, मैं जा रहा हूं, मैं फांसी के फंदे पर जा रहा हूं माँ. आईच्या डोळ्यातून अश्रू आले. भगत सिंगाने विचारलं, माँ तेरी आंखों में आंसू क्यों? भगत, तू फासावरती जातो म्हणून माझ्या डोळ्यात अश्रू नाहीये. मग डोळ्यात अश्रू येण्याचं कारण काय माते? मला खेद होतो आहे की या भारत मातेला मी तुझ्यासारखा फक्त एकच भगत सिंग देऊ शकले. हो, माझ्याद्वारा जर 2-3 भगत सिंग या भारत मातेला जर समर्पित केले असते तर माझी कुस पवित्र झाली असती. म्हणून मला खेदाचे अश्रू आहे. म्हणून मेरे वतन के जरा आँखों में भर लो जो शहीद हुए उनकी, जरा कुर्बान, जरा कुर्बान, जरा भारत माता की. म्हणून सर्वात श्रेष्ठ काय असेल तर आपलं राष्ट्र श्रेष्ठ आहे. व्यक्तीपेक्षा राष्ट्र महान आहे. म्हणून अयोध्येला प्रथमता वंदन केलेलं आहे. तदनंतर भरतजीला वंदन, शत्रुघ्नाला वंदन, कैकेयी